नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अत्यंत बारकाईने पहा, कारण आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत की ज्याची वाट राज्यातील कोट्यावधी शेतकरी गेले कित्येक महिने पाहत होते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीक विमा, अग्रिम नुकसान भरपाई आणि केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी ही योजना, या तिन्ही मोठ्या आर्थिक मदती संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर अत्यंत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। एकत्रित हप्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकाच वेळी वर्ग करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। एकूण थेट लाभ प्रति शेतकरी थेट 4000 ची रक्कम DBT द्वारे बँक खात्यात पाठवली जाते। नुकसान भरपाई व पीक विमा, अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 14,000 रुपये ते 18,000 रुपये पर्यंतची रक्कम आता आपत्ती नुकसान भरपाईचे 15 ते 20,000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे। परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यात विना अडथळा जमा होण्यासाठी कोणती तांत्रिक कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जात आहे आणि प्रत्यक्ष पैसे वाटपाची तारीख काय असू शकते, हे सर्व मुद्दे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून दरवर्षी 6,000 रुपये प्रत्येकी 2,000 रुपयाचे 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिले जातात। मागील काही महिन्यात तांत्रिक पडताळणी, निधी मंजुरीची प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे हप्ता वितरणास विलंब झाला होता। यामुळे शेती कामांच्या खर्चासाठी आणि खत बियाणे खरेदीच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत होते। या परिस्थितीची दखल घेत राज्य शासनाने मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे। 9वा हप्ता प्रलंबित असलेला 2,000 रुपयाचा हप्ता, 10वा हप्ता पुढील नियमित 2,000 रुपयाचा हप्ता, एकत्रित वितरण दोन्ही हप्ते मिळून सरळ 4,000 रुपये प्रति पात्र शेतकरी थेट ट्रान्सफर केले जाणार आहेत। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या निधी वितरणासाठी आवश्यक प्रशासकीय तरतूद करण्यात आली असून अंतिम शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित झाल्यानंतर थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीवरून हे पैसे वितरित केले जातील। शासकीय योजनांचे पैसे वाटप करताना होणारा विलंब टाळण्यासाठी आता पूर्णपणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT प्रणालीचा वापर केला जातो। केंद्रीकृत वितरण मंत्रालयातून एका क्लिकवर निधी जारी केला जातो। जलद हस्तांतरण प्रणाली सक्रिय झाल्यानंतर अवघ्या 30 ते 35 मिनिटांच्या आत बँकिंग सर्व्हिसद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर व्यवहार प्रक्रिया सुरू होते। थेट लाभ मध्यस्थांशिवाय आणि कोणत्याही कपातीशिवाय पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते। महाराष्ट्रातील सुमारे 90 लाखांहून अधिक नोंदणीकृत आणि पात्र शेतकऱ्यांना या प्रणालीचा थेट फायदा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपये व्यतिरिक्त खरीप हंगामातील पीक विमा व नुकसानीपोटी मिळणारा विमा आणि महसूल विभागाकडून दिली जाणारी मदत हा सध्याचा सर्वात मोठा विषय आहे। अग्रिम पीक विमा, पावसातील खंड किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागात विमा कंपन्यांकडून 25% अग्रिम तसेच अंतिम दाव्यांची प्रक्रिया वेगात सुरू आहे। पात्रतेनुसार हे पैसे 14,000 ते 18,000 प्रति हेक्टरी मर्यादित जमा होत आहेत। शासकीय नुकसान भरपाई मदत, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF आणि राज्य शासनाच्या विशेष पॅकेजमधून 15 ते 20,000 रुपये पर्यंतची मदत बाधित शेतकऱ्यांना मंजूर केली जात आहे। PM किसानचा पुढील हप्ता, केंद्राच्या PM किसान योजनेचा पुढील 2,000 रुपयाचा हप्ताही या प्रक्रियेनंतर काही दिवसात शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। या सर्व आर्थिक घटकांचा एकत्रित विचार केल्यास अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। एकाच वेळी संपूर्ण राज्यातील सर्व खात्यांमध्ये व्यवहार करताना बँकिंग सर्व्हिसवर ताण येऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने हा निधी वर्ग करण्याचे नियोजन केले जात आहे।
मराठवाडा विभाग लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली जात आहेत। एकट्या नांदेड जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील 57,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी सुमारे 78 कोटींहून अधिक रकमेचे वाटप सुरू झाले आहे। यवतमाळ, अमरावती, बुलढाणा या भागातील बाधित शेतकरी याद्यांची पडताळणी पूर्ण झाली असून निधीचे वितरण सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र उर्वरित सर्व जिल्ह्यांचे वाटप पहिल्या टप्प्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांच्या अंतराने पूर्ण केले जाणार आहेत। अनेकदा शासनाकडून पैसे पाठवूनही ते बँक खात्यात जमा होत नाहीत किंवा ट्रान्झॅक्शन फेल्ड असा मेसेज येतो। हे टाळण्यासाठी खालील 2 तांत्रिक बाबी त्वरित तपासा। बँक खात्याशी आधार संलग्नता व NPCI मॅपिंग। आधार सीडिंग। तुमचे खाते केवळ आधारशी लिंक असून चालत नाही तर ते NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सर्व्हर्सवर DBT साठी सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह असणे बंधनकारक आहे। तुमच्या बँकेत जाऊन खात्याचे आधार मॅपिंग स्टेटस तपासा। eKYC प्रमाणीकरण। नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांसाठी eKYC पूर्ण असणे सक्तीचे आहे। नजीकच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने अथवा शासकीय पातळीवर ताज्या घडामोडींनुसार नमो शेतकरी योजनेचे हे एकत्रित 4,000 रुपये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे। अधिकृत शासन निर्णय निर्गमित होताच अंतिम तारीख निश्चित होईल। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचा सल्ला, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून आपली गोपनीय माहिती किंवा बँक OTP कोणाशीही शेअर करू नका। शासकीय योजनांची स्थिती तपासण्यासाठी नेहमी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व अधिकृत शासन निर्णय, पीक विमा याद्या आणि अनुदानाचे ताजे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी समोरील बेल आयकॉन म्हणजे घंटीचे चिन्ह ऑलवर सेट करा। ही माहिती व हा व्हिडिओ आपल्या गावातील सर्व शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय जवान जय किसान।